नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एमडी सायन्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर फार दिवसानंतर आपण ऑनलाईन आलेलो आहोत. तर आज आपण पाहणार आहोत ब्रायोफाइट. अवघ्या 5 मिनिटांमध्ये आपण ब्रायोफाइट शिकणार आहोत अतिशय सोप्या भाषेमध्ये. फक्त आणि फक्त आपल्याला एकच नाव लक्षात ठेवायचंय. ब्रायोफाइटचं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी फक्त एक नाव, त्याला आपण म्हणतो गणेश राज. काय म्हणतात? गणेश राज. बघा, हा जो काही ब्रायोफाइट आहे हा कोणत्या ठिकाणी सापडणार आहे रे? हा सापडणार आपल्याला मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस. मॉइस्ट अँड शेडी प्लेसेस, ज्या ठिकाणी ओलसर आहे आणि सावली आहे त्या ठिकाणी आपल्याला ब्रायोफाइट सापडतील. आणि तुम्ही पाहतात ऑनलाईन लेक्चर्स फॉर शाहू कॉलेज ट्रेनिंग टेस्ट, त्यामधला आज आपण टॉपिक निवडला आहे ब्रायोफाइट. मग सगळ्यात महत्वाचा एक शब्द लक्षात ठेवायचा आणि पूर्ण ब्रायोफाइट एका शब्दावर लक्षात कसं ठेवायचं तुम्हाला मी आज सांगणार आहे. बघा, तो शब्द काय? बघा, गणेश. आहे की नाही? आता गणपती बसणार आहेत GANES. आणि यस. बघा, हा गणेश नावाचा शब्द आहे आणि या गणेश नावाच्या शब्दामध्ये आपण पूर्ण ब्रायोफाइट काय करणार आहे लक्षात ठेवणार आहे. परीक्षेमध्ये काय विचारतात बघा, तर मेन काय आहे? स्पोरोफाइट आहे का गॅमेटोफाइट आहे? तर आपण म्हणतो ब्रायोफाइट मध्ये मेन स्टेज इज गॅमेटोफाइट. काय म्हणणार? मेन स्टेज. सर्वात महत्वाची स्टेज कोणती आहे रे? गॅमेटोफाइट प्लांट बॉडी. गॅमेटोफाइट ऑफ प्लांट बॉडी हे काय आहे रे? तो सर्वात महत्वाची स्टेज आहे. बरोबर. ए म्हणजे काय म्हणतो रे? ए म्हणजे ब्रायोफाइट्स आर कॉल्ड amphibians ऑफ द प्लांट किंगडम बिकॉज दे लिव्ह इन वॉटर. ते कुठे राहतात? पाण्यामध्ये राहतात आणि ते रिक्वायर वॉटर फॉर फर्टिलायझेशन. म्हणून आपण काय म्हणतो रे? amphibians ऑफ प्लांट किंगडम. amphibian ऑफ प्लांट किंगडम. बरोबर. एन म्हणजे काय रे? नॉन व्हॅस्क्युलर. काय म्हणणार? नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे काय? यांच्यामध्ये जायलम आणि फ्लोएम. काय म्हणणार? जायलम आणि फ्लोएम कशा आहेत रे? ऑब्सेंट आहे. काय येतं? ऑब्सेंट. त्याच्यामध्ये जायलम आणि फ्लोएम ऑब्सेंट, तर आपण काय म्हणतो? नॉन व्हॅस्क्युलर. म्हणजे जायलम आणि फ्लोएमलाच आपण काय म्हणणार? व्हॅस्क्युलर म्हणतो. मग ज्या प्लांट बॉडीमध्ये जायलम आणि फ्लोएम नाही त्यांना आपण काय म्हणतो? नॉन व्हॅस्क्युलर प्लांट बॉडी. ही म्हणजे काय रे? पहिला प्लांट आहे बघा, फर्स्ट एम्ब्रिओ फायटा. यांच्यामध्ये काय डेव्हलप झालं रे? एम्ब्रिओ डेव्हलप झाला. फर्स्ट एम्ब्रिओ फायटा. फायटा म्हणजे प्लांट. मग असे पहिले प्लांट त्याच्यामध्ये पहिल्याचा एम्ब्रिओ डेव्हलप झाला ते कोण आहे? ब्रायोफाइट. यस म्हणजे काय रे? हे जे काही प्लांट्स आहेत ते कसे येतात? स्मॉल आणि दे आर फाउंड इन शेडी प्लेसेस. कसे प्लांट्स आहेत? ते स्मॉल प्लांट्स आहेत, छोटे प्लांट्स आहेत. आणि यस म्हणजे काय म्हणतो आपण? होमोस्पोर्स. एकाच प्रकारचे स्पोर्स या प्लांट बॉडीमध्ये काय होतात रे? तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो? होमोस्पोर्स. झालं. आता अजून एक शब्द पूर्ण शब्द राहिलाय तो म्हणजे कोणता? राज. RAJ. आर म्हणजे काय रे? रायझोइड कंडक्टिंग टिश्यू. काय? कंडक्टिंग टिश्यू म्हणून कोण आहे? रायझोइड काम करतात. कारण यांच्यामध्ये काय म्हणलं? परत आलं झालं आणि फ्लोएम्स आर ऑब्सेंट. मग ऍब्झॉर्प्शन साठी वॉटर अँड मिनरल साठी यांच्याकडे काय प्रेझेन्स आहे? तर रायझोइड प्रेझेन्स आहे. आता ए म्हणजे काय रे? या ठिकाणी बघा, ए म्हणजे अँथेरिडिया आणि काय म्हणतो? आर्चिगोनिया. ए फॉर अँथेरिडिया आणि ए फॉर आर्चिगोनिया. अँथेरिडिया काय रे? मेल सेक्स ऑर्गन. काय आहे? मेल सेक्स ऑर्गन. आणि आर्चिगोनिया म्हणजे काय रे? फिमेल सेक्स ऑर्गन. काय? फिमेल सेक्स ऑर्गन. आणि जे म्हणजे काय बघा? जॅकेटेड सेल. जॅकेटेड मल्टी सेल. मल्टी सेल. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने आपण काय पाहिले? ब्रायोफाइट. बघा, काय ठेवायचे? गणेश राज. जे म्हणजे काय? गॅमेटोफाइट इज अ मेन प्लांट बॉडी. They are called amphibians of the plant kingdom because they live in water and need water for fertilization. बरोबर का नाही? सॉरी, त्यांना फर्टिलायझेशन साठी काय लागणार? पाणी लागणार आहे. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? दे आर amphibians of the plant kingdom. म्हणजे काय? नॉन व्हॅस्क्युलर. त्यांच्यामध्ये जायलम आणि फ्लोएम कसे येतं? ऑब्सेंट आहेत. नंतर काय? ते आर फर्स्ट एम्ब्रिओ फायटा. ते होमोस्पोरस आहेत. बरोबर. त्यांच्यामध्ये मेल सेक्स ऑर्गनला आपण काय म्हणतो? अँथेरिडिया. फिमेल सेक्स ऑर्गनला आपण काय म्हणतो? आर्चिगोनिया.
बरोबर की नाही. आणि आर म्हणजे काय, रायझोइड टाइप ऑफ कंडक्टिंग टिश्यू, म्हणजे ज्यामध्ये काय झायलम आणि फ्लोएम अब्सेंट आहे. आणि रायझोइडच्या मार्फत शेअर लाईक स्ट्रक्चर असतं, त्या मार्फत ते काय करतील, वॉटरचं ऑब्झर्वेशन करतील. ओके, तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया टाइप्स ऑफ ब्रायोफाइट, ते म्हणजे कोणते, लिव्हरॉस अँड मॉस.